नमस्कार, आम्ही विद्या मंदिर टाकेवाडीचे आहोत. नमस्कार, माझे नाव सर्व संतोष चिगरे आहे. नमस्कार, माझे नाव रितेश संतोष चिगरे आहे. नमस्कार, माझे नाव अनिल श्रीधर सुतार आहे. नमस्कार, माझे नाव कृष्णा सुखदेव खोत आहे. नमस्कार, माझे नाव वैभव सुधीर गोरे आहे. नमस्कार, आमच्या या प्रयोगाचे नाव आहे ध्वनी व ध्वनीची निर्मिती. मी जे बोलतो तुम्हाला ऐकू येते का? हो. आता मी या पण ते माध्यमातून दिसते का? परंतु ते दिसते का? नाही. आता मी या स्ट्रॉला टिचकी मारली आहे. आता यात लहर निर्माण झाली. ही लहर कशामुळे नीट कर की नीट. ही लहर अरे तू जरा लांब धर ना आणि मार बरं आता व्यवस्थित, किंवा हलव असं असं हे कर, ते दिसणार रे. हा झालं. हा आता ही लहर कशामुळे निर्माण झाली तर या स्ट्रॉ एकमेकाला लहरीप्रमाणे जोडून गेल्या व या स्ट्रॉचे माध्यम ही लहर आहे. या लहरींचे माध्यम, त्या लहरीचे माध्यम हे फक्त स्ट्रॉ आहे. त्यामुळे तू म्हण की ध्वनीच्या निर्मितीसाठी ध्वनीच्या निर्मितीसाठी कशाची गरज असते? माध्यम. मग ह्याच्यामध्ये कोणतं माध्यम झालं? ह्याच्यामध्ये कोणतं माध्यम झालं? स्ट्रॉ. हा, तसंच मग ध्वनीच्या निर्मितीसाठी माध्यमाची गरज असते. आता हा मी तुम्हाला बोलतोय ते त्याच्यामध्ये माध्यम कोणतं आहे? मी जे बोलतोय याच्यामध्ये माध्यम कोणतं आहे? हवा. झालं. आता तू कर. हा भोंगा आहे. ह्यामध्ये मी कसे मी हवा भरल्यावर कसे आम्ही वेगवेगळ्या ह्याचे माध्यम जेवढा कान असेल तेवढा आवाज मोठा येईल. ह्याचे माध्यम भोंगा आहे. बर. ह्याच्यातून तुला कशी आवाज आली? आता पाणी लावल्यावर कसे येते बघ. मोठा आवाज आला आहे. आवाज येत आहे. जेवढा लांब या दोऱ्याचे हे असेल तेवढा जास्त आवाज येतो. अजून एकदा बोल. दोऱ्यामुळे आता आवाज जास्त येत आहे. जेवढा हा दोऱ्याला ताण असेल तेवढा जास्त आवाज येईल. नमस्ते. धन्यवाद.